अंगांमध्ये जे आहेत ते 6वं अंग ज्योतिष येतं, ज्याला वेद पुरुषाचे चक्षु म्हणजे नेत्र म्हटलेलं आहे. वा. वेद जेवढे जुने आहेत तेवढंच हे शास्त्र जुनं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट ही येते की ज्योतिषामध्ये मुहूर्त हा एक सगळ्यात पहिला महत्वाचा भाग आहे. जसं आपण एक फॅमिली डॉक्टर निवडतो तसं बरोबर. जर मला माझा ज्योतिषी निवडायचा असेल बरोबर. तर तो ज्योतिषी कसा निवडायला पाहिजे? नाही, हे शास्त्र आहे. जसं प्रत्येक शास्त्राला काही नियम आहेत त्याच पद्धतीने याही शास्त्राला नियम आहेत. जोपर्यंत समोरचा व्यक्ती म्हणजे जातक किंवा क्लायंट आजच्या भाषेत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तरी तुम्ही सांगू नये. भविष्यशाला. नमस्कार. भविष्यशालाच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जशी तुम्ही आता या एपिसोडच्या सुरुवातीला झलक बघितली असेलच की बाबा ज्योतिष म्हणल्यानंतर आपल्या मनात जे एक असंख्य प्रश्न असतात ना, त्या प्रश्नांना कुठेतरी बेसिक पासून उत्तर देण्याचा हा आमचा सगळा प्रयत्न आहे. सो आज पहिला एपिसोड आहे, त्यामुळे पहिल्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तुमच्या मनातले ज्योतिषा संदर्भातले जे काही गैरसमज आहेत ना, हे दूर करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी माझी ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव अधीश आहे. इतके दिवस मी रेडिओ जॉकी म्हणून काम करत होतो आणि आता मी हा नवीन प्रवास सुरू केलाय. ज्योतिष असेल किंवा अंकशास्त्र असेल किंवा वास्तू असेल, या सगळ्याच विषयांवरती मला विशेष आवड होती. पण कुठेतरी ना मला दरवेळेला एक गोष्ट जाणवायची की बाबा जेव्हाही आपण या गोष्टीचा आधार घेतो, मार्गदर्शन घेतो, तेव्हा ना कुठेतरी व्यवस्थित माहिती देणारं कोणीतरी आपल्याबरोबर सतत असायला पाहिजे याची गरज मला सारखी भासवत होती. आणि म्हणूनच आजपासून आपण भविष्यशालाचा हा जो एक नवीन प्रयोग आहे हा तुमच्या समोर आणलाय. आणि आज या सगळ्या विषयांचं उत्तम मार्गदर्शन करायला, अगदी छान पद्धतीने गप्पा मारायला माझा अतिशय छान जवळचा मित्र थेट नाशिकहून आलेला आहे, सुदर्शन महाजन. सुदर्शन, मनापासून स्वागत आहे तुझं. सुदर्शन हा स्वतः ज्योतिष शास्त्री आहे. इतकंच नाही तर त्यांनी नक्षत्र भास्कर ही सुद्धा जी डिग्री असते ते प्राप्त केलेली आहे. तो न्यूमरोलॉजीचं पण त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि सगळ्यात खासियत काय माहिती का सुदर्शनची, की सुदर्शन आजच्या पिढीला समजणारं ज्योतिष शिकवतो किंवा सांगतो, किंवा तुम्ही त्याच्याशी जेव्हा बोलाल, त्याचं बोलणं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपला एखादा जवळचा मित्र, एखादा जवळचा भाऊ कसं आपल्याला सांगतो की अरे बाबा हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे, हे सांगणारं जे काही प्रकरण आहे ना ते सुदर्शनचं आहे. सो सुदर्शन, मला असं वाटतं खूप कौतुकाचं मी तुझी स्वागत केलेलं आहे. सो गप्पाला तू सुरुवात करायची आहे 100%. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हे विचारायचं आहे, जसं आपण आता येताना सुद्धा बोलत होतो की ज्योतिषाबद्दल लोकांचे खूप गैरसमज आहेत. बरोबर. तर ज्योतिष म्हणजे नक्की काय आणि आपल्या भारतीय सगळ्या गोष्टींमध्ये ह्याचा उगम कुठे सापडतो? बरोबर. ज्योतिष हा जो विषय आहे तो वेदांपासून सुरू होतो. बरोबर. जे आपल्याकडे 4 वेद आहेत त्या चारही वेदांना वेगवेगळे अंग सांगितलेले आहेत. कारण चारही वेदांचं मिळून वेद पुरुष नावाची संकल्पना आपल्याकडे आहे. बरोबर. मग वेद पुरुष आहे म्हटल्यावरती त्याचे वेगवेगळे अंग आले. मग त्या अंगांमध्ये जे 6 अंग सांगितलंय, ज्यांना वेदांग असं म्हटलं जातं, त्याच्यातलं एक अंग म्हणजे ज्योतिष आहे. अच्छा. मग त्या 6 अंगांमध्ये जे आहेत ते 6वं अंग ज्योतिष येतं, ज्याला वेद पुरुषाचे चक्षु म्हणजे नेत्र म्हटलेलं आहे. वा वा. मग नेत्रांचं काय काम असतं? आपल्या समोर जे काही असेल ते टिपणं, पाहणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. बरोबर. मग वेदपुरुष ज्योतिष या त्याच्या नेत्राद्वारे ते सर्व पाहू शकतो, जे कुठलाही व्यक्ती प्रत्यक्ष नेत्रांद्वारे पाहू शकत. वा वा वा. मग यालाच आपण भविष्य म्हणतो, साध्या भाषेत सांगायचं तर. पण मला सांग की जर आता आपल्याकडे एक साधारण बाबा नाही का, एक 5,000 वर्षापूर्वी, 3,000 वर्षापूर्वी असं जर एक ढोबळ मानाने तुला सांगायचं झालं की बाबा आपल्या इथे ज्योतिष हे जे शास्त्र आहे, कारण हे बरोबर शास्त्र आहे, याच्यामध्ये गणित इन्व्हॉल्व आहे, याच्यामध्ये विज्ञान आहे, तर हे साधारण किती वर्ष जुनं आहे रे? तसं पाहायला गेलं तर हे खूपच जुनं आहे, अगदीच जुनं आहे. वेदांची निर्मिती याच्यावरती आपल्या प्रेक्षकांचा जर अभ्यास असेल किंवा त्यांनी हे स्वतः सर्च करावा असं मी स्वतः मुद्दामून सांगेल, तर ह्या अभ्यासातून त्यांना लक्ष देईल की वेद जेवढे जुने आहेत तेवढंच हे शास्त्र जुनं आहे. पण आजच्या काळानुसार पाहायचं झालं तर बृहत पाराशरी नावाचा जो काही मूळ ग्रंथ आहे, तर पाराशरांनी हे शास्त्र ज्या वेळेला रचलं, आता त्यांनी रचलं म्हणजे काय, तर वेदांचाच अंग असल्यामुळे पूर्वीच्या काळी हे सर्व वेद, त्याचे सांगितलेले हे 6 अंग, याच्यामध्ये ज्योतिष इन्व्हॉल्व होतं. आजच्या काळामध्ये ज्योतिष हे वेगळ्या पद्धतीने शिकलं जातं किंवा शिकवलं जातं.
पण पूर्वी वेद अध्ययन करतानाच ज्योतिष सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड व्हायचं. अच्छा अच्छा. येस. त्याच्यामुळे जेवढं वेदांचं अध्ययन चांगलं, जेवढं वेदांशी संबंधित इतर अंगांचं अध्ययन चांगलं, नंतर आपल्याकडे जी विविध दर्शनं आहेत त्यांचं अध्ययन जेवढं चांगलं, हे सगळं झाल्यावरती त्या व्यक्तीला ज्योतिष आणखीन उत्तम यायचं. बर बर. कारण हे सर्व जे अंग आहेत किंवा विविध विषय आहेत यांचा अभ्यास झाल्यामुळे ज्योतिष या शास्त्रामधले ग्रह, त्यांच्यापासून निर्माण होणारे वेगवेगळे योग आहेत आणि त्यांचा प्रत्यक्ष जीवनावरती होणारा परिणाम आहे, याचा अभ्यास व्यक्तीचा आपसूक चांगला व्हायचा. वा वा वा. त्याला वेगळं समजावायला नाही लागायचं. पण मला एक सांग की जेव्हाही आता आपण ज्योतिष असं म्हणतो, बरोबर, तेव्हा ज्योतिष म्हणलं की त्याच्या अंडर कोणकोणत्या गोष्टी येतात? म्हणजे आज आपण बघतो की बाबा वास्तू एक प्रकार आहे, तर ज्योतिषामध्ये सुद्धा आज आपलं जसं आता तू पाराशरी पद्धत सांगितली, कृष्णमूर्ती पद्धत आहे. सो असं जर ज्योतिषाची विविध अंग जर आपल्याला बघायला झाली तर ज्योतिषाच्या कोणकोणत्या ब्रांचेस आहेत? खरं पाहायला गेलं तर ज्योतिष मुळात एकच आहे, पण ब्रँचेस आजकालच्या काळामध्ये त्या पडल्या आहेत. जसं आता कृष्णमूर्तीचा विषय झाला, कृष्णमूर्तीनंतर जैमिनी पद्धत म्हटलं जातं, त्याच्यानंतर पाश्चात्य ज्योतिष हे म्हटलं जातं. तर नक्कीच पाश्चात्य ज्योतिष किंवा त्यांचा फलादेश याबद्दलचा विचार करण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. पण विविध ब्रँचेस जर पाहायच्या झाल्या तर मुख्य ज्योतिषामध्ये मूळ एवढंच सांगितलेलं आहे की तुमची जी मूळ कुंडली आहे त्याच्यानुसार ग्रह, भाव, राशी आणि सगळ्यात महत्वाचं नक्षत्र. अच्छा. मग त्याच्यामध्ये जे विविध वर्ग सांगितलेले आहेत त्याला षोडश वर्ग असं म्हटलं जातं, यांचा पण समावेश होतो. या सगळ्याद्वारे फलादेश केला जातो. पण याच्यामध्ये जो आपण मुख्य प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर सर्वात महत्वाची गोष्ट ही येते की ज्योतिषामध्ये मुहूर्त हा एक सगळ्यात पहिला महत्वाचा भाग येतो. अच्छा. कारण ज्योतिषाला वेद अध्ययनाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर कालविधान शास्त्र असं म्हटलेलं, काळाचं विधान करणारे शास्त्र. मग मुहूर्ताचं गंमत काय आहे किंवा मुहूर्त आपण का बरं पाहतो? मला एखादी गोष्ट करायची आहे तर मग ही वेळ त्याच्यासाठी योग्य आहे का नाही हे समजण्यासाठी मुहूर्त पाहिला जातो. बरोबर बरोबर. मग जसं मुहूर्ताचं आहे तसंच ज्योतिषशास्त्रामध्ये वैयक्तिक कुंडली ज्या वेळेला पाहिली जाते त्या कुंडलीनुसार सुद्धा एखादा काळ विशिष्ट गोष्ट करण्यासाठी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हे सांगण्याचं काम ज्योतिष करत असतं. आणि ज्योतिषाचे मुख्य 3 स्तंभ आहे, सिद्धांत, संहिता आणि होरा. सिद्धांत जे आहे, सिद्धांतामध्ये सर्व गणित आहे. ज्योतिषशास्त्रामधले ग्रहांचं स्पष्ट करणं, अमुक एक ग्रह अमुक एका डिग्रीवरती आहे, ह्या सगळ्यांचं जे काही गणित असतं आणि कुंडली तयार होते ते सिद्धांतामध्ये येतं. नंतर संहिता आहे. संहितेमध्ये जसं आता वैयक्तिक व्यक्तीची कुंडली आणि त्याचा फलादेश असतो, तर संहितेमध्ये संपूर्ण राष्ट्र म्हणा, राज्य म्हणा किंवा एखादं शहर म्हणा याच्याबद्दल संबंधित फलादेश हा त्याच्या मार्फत केला जाऊ शकतो. अच्छा. हा त्याचा एक मुख्य स्तंभ आहे. आणि तिसरा जो आहे होरा, तर होरा हा शब्द अहोरात्र याच्यापासून तयार झालेला होरा. मग होरा म्हणजे रेग्युलर पद्धतीचा फलादेश जो आजकाल आपण सर्वीकडे प्रचलित आहे, किंवा होरा हा एकच स्तंभ आज सर्वांना माहिती आहे. अच्छा. की ज्याच्याद्वारे मी ज्योतिषाकडे गेलो, कुंडली दाखवली आणि मला प्रश्नांची उत्तर मिळाली. हा जो काही सगळा पार्ट येतो तो होऱ्यामध्ये येतो. अच्छा. म्हणजे सध्या जे आपण दररोज राशी भविष्य बघतो किंवा मी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असेल तर मी जे सोल्युशन घेतो तो नथिंग, पण आपण होरा बघतो. करेक्ट. अच्छा. आणि जसं आपण माणसाची कुंडली तसं राष्ट्राची वगैरे पण कुंडली आहे. ती कशामध्ये येते? ती संहितेमध्ये, या स्तंभामध्ये येते. बापरे, मला हे माहिती नव्हतं की बाबा की असे सुद्धा 3 प्रकार असतात. पण मला सांग, जसं आता एक बोलता बोलता विषय निघाला म्हणून तू मला सांग की आता तू 2 ज्योतिषाच्या पद्धतींचा जाता जाता उल्लेख केलास, 3 पद्धतींचा उल्लेख केलास, पाराशरी, बरोबर, कृष्णमान आणि कृष्णमूर्ती आणि जैमिनी. तर ह्या तिन्हीमध्ये काय फरक आहे? या तिन्हीमध्ये पाहायचं गेलं तर ऍक्च्युली फरक आजच्या काळात केला गेलेला आहे. मूळ जे आहे ते बृहत पाराशरी जे काही आहे त्या ग्रंथामध्ये पाराशरांनी ग्रहांबद्दल, राशींबद्दल, नक्षत्रांबद्दल जे काही सांगितलेलं आहे त्याच्याच मध्ये सर्व येतं. कारण कृष्णमूर्ती ही एक वेगळी पद्धत म्हणून नक्कीच डेव्हलप झाली. ती स्वतः कृष्णमूर्तींनी केली आणि ती पद्धती चांगली आहे, त्याच्याबद्दल काहीही वाद नाही. बरोबर. फक्त आजकाल गैरसमज असा झालेला आहे
की जे मूळ शास्त्र आहे किंवा पाराशरीमध्ये सांगितलेले नियम आहेत ज्योतिषशास्त्राचे, त्याचा अनुभव कमी येतो आणि कृष्णमूर्तीनुसार जे ज्योतिष पाहिलं जातं फक्त त्याचाच अनुभव येतो. हा गैरसमज जो झालेला आहे तो चुकीचा आहे. अच्छा. कृष्णमूर्तीचा पण अनुभव येतो, त्याच्यानुसार विशेष करून काळाचं मापन करणं हे थोडं आणखीन ॲक्युरेट होतं, जे बरोबर आहे. पण याचा हा अर्थ होत नाही की पाराशरांनी सांगितलेले नियम किंवा ज्याला साध्या भाषेत पारंपरिक ज्योतिष असं आपण म्हणतो, तर ते पारंपरिक ज्योतिष मुळापर्यंत जाऊ शकत नाही किंवा विशिष्ट काळखंड काढून देऊ शकत नाही, असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. आजच्या काळामध्ये त्याचा अभ्यास कमी झालेला आहे, थोडेसे पेशन्स सगळ्यांमधलेच कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे तो अभ्यास कमी होतो आणि व्यक्ती कुठलाही असो तो सोप्या मार्गाकडे जातो. खरंय. तर कृष्णमूर्ती हे तुलनेने पाराशरीपेक्षा सोपं वाटतं, पण तो बेस तुमचा तेवढा पक्का असायला हवा. पाराशरीचाच आहे. जर तुम्हाला पाराशरी कळली नाही, थोडक्यात सांगायचं झालं तर एकदम महत्वाची गोष्ट अशी आहे की 10वी मध्ये जायचं असेल तर तुम्ही पहिलीचा अभ्यास करणार नाही का? बरोबर बरोबर. याचा अर्थ हा नाही होत की पाराशरी फक्त पहिली आहे आणि कृष्णमूर्ती 10वी आहे. पण पाराशरी हे ऍक्च्युली फार मोठा विषय आहे, समुद्रासारखा खोल विषय आहे. त्याच्यातनं कृष्णमूर्तींनी अभ्यास केला आणि स्वतःची एक चांगली पद्धत निर्माण केली जी नक्कीच चांगलं फळ देते. पण पाराशरीला महत्व आहे. आणि जो दुसरा मुद्दा आपण घेतला जैमिनी बद्दल, तर आजकाल जैमिनी पद्धती किंवा जैमिनी ज्योतिष असं म्हटलं जातं आणि ते पाराशरीपेक्षा काहीतरी वेगळं आहे, त्याच्यात एक वेगळा विचार आहे किंवा वेगळी मेथडच आहे असं समजून फलादेश करणं किंवा त्याच्याविषयी अट्रॅक्ट होणं हे होतं. पण मूळ ग्रंथांचा म्हणजेच पाराशरीलाच आपण धरून सगळं बोलतोय म्हणून पाराशरीचा ज्या वेळेला वाचन केलं आता अभ्यास केला तर त्यावेळेला हे लक्षात येतं स्वतः पाराशरींनीच जैमिनी या पद्धतीमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी ऑलरेडी त्यांच्या ग्रंथात सांगितलेल्या आहेत. राशींना असलेली दृष्टी किंवा वेगवेगळ्या उपपद वगैरे सारख्या कुंडल्या या सगळ्या पाराशरींनी त्यांच्या ग्रंथात सांगितल्या आहे. जैमिनी ऋषींनी त्याच्यावरती जास्त फोकस करून अभ्यास केला आणि स्वतःचे त्याच्याविषयीचे अनुभव म्हणा, मत म्हणा किंवा अभ्यास हा वेगळ्या ग्रंथातून मांडला म्हणून त्याला जैमिनी पद्धत किंवा जैमिनी ज्योतिष असं नाव पडलं. आता आपल्या ह्या पद्धतींचा विषय निघालाच आहे म्हणून तुला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. बरोबर. की जसं आपल्याला माहिती आहे की वेस्टर्न जे ऍस्ट्रॉलॉजी आहे ते सगळं सूर्यावरची बेस्ड आहे आणि आपण चंद्र बेस घेऊन आपण ह्या गोष्टी करतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या इथे दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पत्रिका बघायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत का? आणि मग तो काय फरक आहे? आता पत्रिका बघायच्या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे काय, पत्रिका मांडायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्याकडे उत्तर भारतामध्ये जे कुंडलीमधले 12 भाव असतात ते भाव फिक्स ठेवले म्हणजे स्थिर ठेवलेले आणि ज्या 12 राशी आहेत त्यांचं चक्र सतत फिरताना कुंडलीमध्ये दिसतं. आणि दक्षिण भारतामध्ये ज्या 12 राशी आहेत त्यांना स्थिर ठेवलेलं आहे आणि भाव फिरताना दिसतात. अच्छा. ही बेसिक विचारांमध्ये वेगवेगळेपणा किंवा ते लॉजिक ज्याला आपण म्हणतो ते वैयक्तिक त्या सर्व लोकांनी लावलेलं आहे. म्हणजे गणित एकच आहे, सोडवायची पद्धत वेगळी आहे. करेक्ट आहे, अगदी बरोबर, 100%. पण मग मला सांग आता की मगाचपासून तू बोलताना मी तुझ्याकडनं भाव हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. तर आता बऱ्याचदा जेव्हाही मी आता ज्योतिषाचे इतके व्हिडिओ बघतो नाहीतर जे मी बऱ्याचशा गोष्टी वाचतो त्याच्यामध्ये ग्रह असेल, नक्षत्र, त्यातल्या त्यात ग्रहांबद्दल जास्त बोललं जातं, राशींबद्दल जास्त बोललं जातं, नक्षत्रांबद्दलही थोड्याफार प्रमाणात बोललं जातं, पण भावाबद्दल फार बोललं जात नाही. तर भाव म्हणजे नक्की काय आणि ते काय एवढं महत्वाचं आहे? आता भाव हा प्रकार जो आहे तो असा आहे की कुंडली ही आकाशामध्ये असलेल्या ग्रहस्थितीचा नकाशा आहे थोडक्यात सांगायचं. बरोबर. जसं आपण गुगल मॅप वापरतो तसं कुंडली हा आकाशाचा मॅप आहे जो ऋषी मुनींनी पहिल्यापासून कसा काढायचा हे सांगितलेलं आहे. मग हा जो आकाशाचा मॅप आहे त्या मॅपचा अर्थ असा होतो की जसे ग्रह आकाशात आहेत तसेच्या तसे कुंडलीमध्ये दिसतात. हा पहिला भाग. बरोबर. दुसरा भाग असा की ते ग्रह आकाशात आहेत, ते कुंडलीमध्ये दिसतात, पण मग याचा संबंध काय? तर याचा संबंध असा की ज्या विशिष्ट वेळी, विशिष्ट तारखेवरती, विशिष्ट ठिकाणी एखादा व्यक्ती, एखादा जातक हा जन्माला येतो किंवा त्याचा जन्म होतो, त्या जन्म, वेळ, तारीख आणि ठिकाणानुसार ती कुंडली बनते. बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर एक्झॅक्टली ती तारीख, ती वेळ आणि ते जन्म ठिकाण हे ज्या वेळेला होतं आणि त्यावेळेला व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेला फिरत असलेल्या ग्रहस्थितीचा आपण स्क्रीनशॉट काढतो. वा. म्हणजे ती कुंडली. बरोबर.
आणि मग त्या कुंडलीमध्ये जी ग्रहस्थिती असते तिचा परिणाम व्यक्तीवरती होत असतो, व्यक्तीच्या जीवनावरती होतो. पण मग तो परिणाम होणार कुठे हे सांगण्याचं काम भाव करतो. भाव करतो. वा, हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. महत्वाचा भाग आहे. की भाव कोणते आहेत, काय आहेत, कुठल्या भावावरून कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो, हे ज्या वेळेला ज्योतिषाला अभ्यासकाला समजतं त्यावेळेला ग्रहांचा परिणाम कसा होईल किंवा कशावरती होईल हे समजतं. भाव हे परिणाम कशावरती होणार हे दर्शवतं. ग्रह हे परिणाम करणारे आहेत म्हणून ते परिणाम करणार हे दर्शवतं, कुठल्या भागावरती परिणाम करणार. आणि राशी हे फिल्ट्रेशन करणार आहे. राशी किंवा आपण विचार केला तो नक्षत्र. बरोबर. मग यांच्या फिल्टरमधून ग्रहांचे परिणाम होत असतात. अच्छा. अशा पद्धतीने भावाचं महत्व हे आहे. सो तू आता सांगितलंस भाव म्हणजे काय असतं, पण जर आता जेव्हा तुमच्याकडे जेव्हा एखादी पत्रिका बघायला येते बरोबर, तेव्हा तुम्ही कशापासून सुरुवात करता? म्हणजे पहिलं तुम्ही ग्रह बघता, पहिलं तुम्ही नक्षत्र बघता, की पहिलं तुम्ही भाव बघता? म्हणजे सिक्वेन्स कसा असतो पत्रिका बघायचा? सिक्वेन्स जर आयडियली पाहायचं झालं तर सिक्वेन्समध्ये सगळ्यात महत्वाचा आहे प्रश्न. कारण जोपर्यंत समोरचा विचारणारा व्यक्ती तो काय प्रश्न विचारतोय, कुठल्या दृष्टीने विचारतोय हे कळत नाही, तोपर्यंत कुंडलीमध्ये नक्की काय पाहायचं किंवा आपला जो प्रश्न आहे कशा पद्धतीने पुढे जायचं हे समजत नाही. मग साध्या भाषेत पाहायचं झालं तर एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला की मला व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा किंवा करिअर ह्याच्याशी संबंधित अमुक अमुक पद्धतीच्या अडचणी आहेत. मग नोकरी लागत नसेल, करिअर सेट होत नसेल किंवा कुठल्याही अडचणी असतील तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाच्या 2 प्रकारे कुंडली पाहिली जाते, 2 सिक्वेन्सने. दोन्हीपैकी व्यक्ती कुठूनही पाहू शकतो. पहिला सिक्वेन्स असा आहे की ज्या वेळेला त्या व्यक्तीने प्रश्न विचारला त्यावेळेला त्याची जी कुंडली समोर येते त्याच्यामध्ये जो त्याचा पहिला भाव असतो, ज्याला लग्न भाव असं म्हटलं जातं, तिथून कुंडली पाहावी. बरोबर. ते का बरं? तर लग्न भाव हा व्यक्तीचा स्वभाव, दृष्टिकोन आणि एकंदरीत त्याची विचार पद्धती सांगते. आणि त्याचसोबत कुंडलीमध्ये ती ज्या लग्नाची कुंडली असेल त्या लग्नानुसार काही त्याला सपोर्ट करणारे आणि काही सपोर्ट न करणारे ग्रह असतात जे चटकन लक्ष देतात. अर्थात अभ्यास केल्यानंतर आणि ते लक्षात आले की मग ह्या व्यक्तीच्या अनुषंगाने पुढचं पाऊल हे असतं की त्याने ज्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारलेला आहे त्या विषयाच्या भावाकडे जाणार. मग तो भाव म्हणजे दशम भाव आणि मग त्याला लागून येणारे अन्य भाव. तर आता दुसरी पद्धत पाहिजे झाली तर दुसऱ्या पद्धतीने त्याने प्रश्न ज्या विषयाचा विचारला डायरेक्ट त्या भावापासून सुरुवात करणं याही पद्धतीने पाहता येतं. म्हणजे नोकरी, करिअर याच्याविषयी प्रश्न विचारला तर दशम भाव पाहणे, कारण तो उपजीविकेचा भाव आहे. मग त्याच्यासोबत प्रश्नाचे अर्थात जर नोकरी आणि करिअर म्हणतोय तर अडचण काय हेही समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. त्याला नक्की बदलीचा प्रश्न आहे का, नोकरी लागत नाहीये हा प्रश्न आहे का, व्यवसाय करायचा आहे हा प्रश्न आहे. ह्या अनुषंगाने अन्य भाव पण पाहणं गरजेचं असतं. दशम भाव हे एकंदरीत उपजीविकेचा भाव आहे, पण त्याच्यासोबत जर नोकरीविषयी पर्टिक्युलरली प्रश्न असेल तर त्यावेळेला षष्ठ भावाचाही विचार करावा लागतो. नंतर ह्या सगळ्याचा संबंध अर्थार्जनाशी असेल तर अर्थ द्वितीय भाव जो धनभाव आहे आणि लाभ स्थान जे लाभ करून देणारे कुठल्याही प्रकारचे यांचाही विचार त्याच्यासोबत करावा लागतो. बरोबर. मग ह्या क्रमाने गेले की एक एक उत्तर सापडत जातं. आणि अर्थात हे जे आपण पाहिलं ते सुद्धा एक आपण दृष्टी किंवा एक दिशा या पद्धतीने आहे, पण फक्त एवढं पाहून चालत नाही, याच्यामध्ये खूप खोल जावं लागतं. पण मार्ग हा आहे. पण मग मला आता तुला एक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारायचा वाटतो की जसं तू सांगितलंस की उपजीविका आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी बरोबर आजकाल असं झालंय ना की अनलेस अनटिल यू हॅव सम प्रॉब्लेम लोक ज्योतिषाकडे शक्यतो जात नाही. 100%. पण जसं आपण म्हणतो की बाबा प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. करेक्ट. तर अशा वेळेला जर तुला सांगायचं झालं की बाबा ज्योतिष किंवा ह्या सगळ्या शास्त्राचा वापर आपण कधीपासून केला पाहिजे, कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, ओके, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? आजकाल असं दिसतं की लोक हे एक वेगळ्या प्रकारची टोकाची भूमिका घेतात. एक तर ज्योतिषशास्त्र मानायचंच नाही, कुंडली वगैरे काही नसतंच, दाखवायला जायचंच नाही, ही एक भूमिका झाली. बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्तची जी भूमिका येते ती भूमिका अशी येते की ज्योतिष या शास्त्राला अगदी यूज टू करणं.
म्हणजे काही मला अगदी खोकला आला तरी लगेच विचारणं कुंडलीमध्ये की अरे नाही मला असं झालं, मला कोरोनात झालाय का, किंवा मला दमात झालाय का, अशा पद्धतीने प्रश्न विचारणं असंही काही जण करतात. हे दोन्ही टोकं जे आहे हे अतिरेकीचे आणि अर्थात ते चुकीचे आहेत. मग नक्की काय करायला पाहिजे तर यांचं सुवर्ण मध्य गाठणं कधी पण चांगलं. मग सुवर्ण मध्य असं आहे की ज्या वेळेला व्यक्तीचे प्रयत्न हे पूर्णपणे करून तो भागलेला असतो, तो थकलेला असतो, काहीतरी अशी अडचण येते की त्याला लक्ष देतं की भाई अब मैंने हात ऊपर कर दिए, त्यावेळेला त्याने ज्योतिषाकडे जावं. ज्योतिषाकडे जाऊन त्याची कुंडली दाखवून योग्य प्रकारे मार्गदर्शन घ्यावं आणि त्या मार्गदर्शनातून ज्या गोष्टी समोर येतील, ज्या पद्धतीचे मार्ग समोर येतील ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अवलंबन करण्याचा प्रयत्न करावा. हा त्यातला भाग आहे. पण मला सांग की आता जसं तू सांगितलंस की बाबा माझे सगळे प्रयत्न थांबल्यानंतर किंवा नंतर एका पॉईंट नंतर मला असं वाटतं की भाई मी आता सगळीकडनं प्रयत्न झाला तरी काही घडत नाही, त्याच्यानंतर मी ज्योतिषाकडे जातो. बरोबर. पण जसं आपण एक फॅमिली डॉक्टर निवडतो तसं जर मला माझा ज्योतिषी निवडायचा असेल तर तो ज्योतिषी कसा निवडायला पाहिजे? नक्कीच फारच चांगला प्रश्न आणि आजच्या काळाला आवश्यक असलेला प्रश्न आहे. ज्योतिषी निवडताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यावी की अनुभव हाच गुरु आहे. ज्या ज्योतिषाकडे तुम्ही जातात त्याने सांगितलेल्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव येतो, त्या अनुभवावरनं तुम्ही ठरवावं की अमुक एका ज्योतिषाकडे जायचं की नाही जायचं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं आणि त्याच्यामागे खूप वेगवेगळे फॅक्टर्स असतात. ज्या ज्योतिषाकडे आपण जातो काही वेळेला असं होतं त्याचा अभ्यास चांगला असतो पण त्याला पण ग्रहस्थिती आहे. जरी तो ज्योतिषी असला तरी त्याची वैयक्तिक कुंडली आहे. बरोबर. काही वेळेला त्याची ग्रहस्थिती योग्य नसते. काही वेळेला जो प्रश्न विचारायला जातो त्याची सुद्धा ग्रहस्थिती इतकी खालावलेली असते की त्याला योग्य मार्गदर्शन मिळणार नसतं. मग जातानाच तो नेमका अशा व्यक्तीकडे जातो की ज्याचा कदाचित अभ्यास नसेल, कदाचित त्याची दशा त्यावेळेसची खराब चालू असेल, त्याच्यामुळे चुकीचं मार्गदर्शन मिळतं म्हणून गैरसमज पसरतात. आणि दुसरा एक प्रकार असा आहे की एखाद्याचा अभ्यास खूप उत्तम आहे आणि अभ्यास उत्तम असून सुद्धा काही वेळेला काही हार्श अनुभव सुद्धा येतात लोकांना. तर अशा वेळेला ते पण टाळणं योग्य. ते का बरं? त्याच्या मागे प्रॅक्टिकल रिझन आहे. ज्या वेळेला एखादा ज्योतिषी हा खूप स्पष्टपणे काही बाकीतं करतो त्याच्याने जो व्यक्ती त्याच्याकडे आलेला आहे त्याची जी होप असते ती निघून जाते. आणि ज्योतिषशास्त्र हे होप देणारं शास्त्र आहे, घालवणारं शास्त्र नाहीये. त्याच्यामुळे ज्योतिषी निवडताना जो आपल्याला आधार देऊ शकतो, जो आपल्याला होप देऊ शकतो या बेसिक गोष्टी, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्याने आपल्या कुंडलीवरून केलेला फलादेश हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात येतो त्या व्यक्तीकडे जावा किंवा तो फॅमिली ज्योतिषी म्हणून निवडावा. वा 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 वा. त्याच्यावरती एक पुढचा प्रश्न आहे, विचारतो. येस. आता सुदर्शन, अनेकदा असं होतं ना की बाबा आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो आणि आपल्याला माहिती नसतं की बाबा हा माझा कायमस्वरूपी ज्योतिषी होईल की नाही. बरोबर. अनेक ज्योतिषांची ही पद्धत असते ना की ते तुमच्या भूतकाळात काही गोष्टी घडून गेल्या आहेत ना, त्या गोष्टी अनेकदा तुम्हाला सांगतात. 100%. आणि मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं की हा यार ह्यानी ना ही गोष्ट ओळखली म्हणजे हा माझा ज्योतिषी. बरोबर. तर कुंडलीतनं खरंच भूतकाळातल्या एवढ्या स्पष्ट गोष्टी कळू शकतात का? नक्कीच कळू शकतात. त्याचं कारण आहे की ग्रहस्थितीचा अंमल जो आहे तो प्रत्येक व्यक्तीवरती आहे आणि तो अंमल असल्यामुळे जर ती कुंडली बरोबर असेल, असं करण्याचं कारणही सांगतो. जे ज्योतिषी या पद्धतीने करतात काही वैयक्तिक त्यांचे कारण असतील तर मला माहीत नाही, पण मुख्य कारण हे आहे की जर कुंडलीवरनं त्यांचा भूतकाळ हा योग्य पद्धतीने सांगता आला तर 100% त्यांचा भविष्यकाळ नक्कीच योग्य पद्धतीने सांगता येईल. मग समोरच्याला योग्य मार्गदर्शन व्हावं म्हणून भूतकाळ तपासण्याची पद्धत आहे. की तुमच्या कुंडलीमध्ये अशी अशी ग्रहस्थिती आहे, मग त्याच्यानुसार तुमच्यासोबत अमुक एक घटना घडली होती का, तुमच्या भावाचा ऍक्सिडेंट असेल, प्रॉपर्टीवरनं झालेले वाद असतील, किंवा अमुक एका काळामध्ये तुमची झालेली उन्नती असेल, मग लग्न असो, संतती असो, नोकरीतली उन्नती असो, कुठल्याही चांगल्या किंवा वाईट घटना ज्या घडून गेलेल्या आहेत त्यांचं कन्फर्मेशन जर या कुंडलीवरनं आलं तर 2 गोष्टी समोर येतात. एक, कुंडली बरोबर आहे, कुंडलीत चूक नाही. आजकाल त्याचा फार प्रश्न राहिला नाही, टायमिंग वगैरे लोक व्यवस्थित जतन करून ठेवतात. बरोबर. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की ज्या अर्थी या ग्रहस्थितीनुसार हा भूतकाळ बरोबर आहे त्याच अर्थी या ग्रहस्थितीनुसार आपण लावत असलेले आडाखे आणि त्या आडाख्यांमधून ग्रहांनी दर्शवलेलं भविष्य हे सुद्धा बरोबर येण्याची शक्यता वाढते.
अगदी बरोबर. म्हणून ते भूतकाळ पाहायला जातो आणि तो कुंडलीनुसार तर फॅमिली ज्योतिषी निवडताना या पद्धतीने आपण तो नक्कीच निवडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाचं एक जे गट फिलिंग असतं ना, की बाबा एखाद्या व्यक्तीकडे, जसं एखाद्या व्यक्तीबरोबर भेटल्यानंतर त्याच्याशी बोलल्यानंतर मला चांगलं वाटतं, मला बरोबर. हलकं वाटतं. 100%. हे जो ज्योतिषी पार करेल, Correct, ही तेच जो ज्योतिषी पार करेल, बरोबर मला असं वाटतं की तो ज्योतिषी निवडावा आपण. बरोबर. आता मला यायचंय आजच्या ज्योतिषशास्त्राकडे. हम्म. तू आज इतके दिवस ज्योतिषाची स्वतः प्रॅक्टिस करतोयस, बरोबर. लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने हे करतोयस. त्यातल्या त्यात आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून जे एक जनरलाइज उपाय देणं आणि हे सगळे जे प्रकार सुरू बरोबर, झालेले बरोबर आहेत, आहे, बरोबर. तर ह्या सगळ्याकडे तू कसं बघतोस आणि तुझा काय काय लोकांचे अनुभव येतात? अनुभव सांगायचे झाले तर आपण थोडंसं निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे जाऊया. सोशल मीडियावरती कुठल्याही पद्धतीचे जे काही ज्योतिषाशी संबंधित गोष्टी टाकल्या जातात, माध्यम कोणतंही असू द्या, त्या माध्यमांमध्ये ह्या गोष्टी सगळ्या जनरल असतात. हे मुळात लोकांना लगेच लक्ष देत नाही. आता ते काय नाही लक्ष देत, तर साहजिक आहे, तो त्यांचा विषय नसतो. जसं माझा ज्योतिष हा विषय आहे, करिअर म्हणून जर पाहायचा आला, तसं प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. पण ज्योतिष हे शास्त्र गूढ असल्यामुळे किंवा प्रत्येक व्यक्तीला भविष्याची ओढ असल्यामुळे तो या सगळ्यांकडे अट्रॅक्ट होतो. बरोबर बरोबर. आणि अट्रॅक्ट होतो म्हणून सगळीकडे हा कंटेंट फिरतो. बरोबर, अगदी बरोबर आहे. मग हा जो कंटेंट सगळीकडे फिरतो, याच्यामध्ये पाहणाऱ्यांनी ही दक्षता घेणं गरजेचं आहे की या सगळ्या कंटेंटमध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी जनरल गोष्टी सांगितल्या जातात. का बरं जनरल गोष्टी सांगितल्या जातात? तर जसं आपला आधी विषय झाला होता त्यानुसार ज्योतिष हे शास्त्र प्रचंड मोठं आहे, महासागर आहे. महासागर आहे. तो महासागर जे आपण उत्पत्तीबद्दल बोललो की एवढं सगळं शिकून मग व्यक्ती ज्योतिषी व्हायचा, हे सगळं आज कुठेही होत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी समजा एखादा व्यक्ती झालेला असेल तर तो एका विशिष्ट वेळेमध्ये किंवा त्या मर्यादेमध्ये, मग व्हिडिओ असो, पोस्ट असो, काही असो, याच्यामध्ये सर्व ज्योतिषाचं सार तुमच्या समोर नाही मांडू शकत. अगदी बरोबर. मग ह्याचमुळे सर्व प्रेक्षकांना ही नम्र विनंती आहे की ज्या काही गोष्टी बोलल्या जातात, ज्योतिषाबद्दल उपाय असतील किंवा ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेल्या काही विविध गोष्टी असतील, जसं राशी भविष्य आहे किंवा एखाद्या काही वेळेस नक्षत्रांशी संबंधित गोष्टी येतात, न्यूमरोलॉजीशी संबंधित गोष्टी येतात की तुमचा हा नंबर आहे तर तुम्हाला अमुक एक दिवसात अमुक एक घटना घडेल, तुमची ही राशी आहे तर तुमच्या याच्यामध्ये आता चांगलं सगळं होणार आहे. तर हा सगळा जो विषय आहे याला बेस नाही, अशातला भाग नाही. बरोबर. पण तो बेस हा जनरल गोष्टींवरती आहे. मग आता जनरल वरती आहे म्हटल्यावरती याचा दुसरा पार्ट पाहणं गरजेचं आहे. मग नक्की बेस काय किंवा लोकांनी कुठल्या गोष्टी पाहाव्या, तर तो जो काही बेस आहे तो या पद्धतीचा आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीची जन्म वेळ तारीख ठिकाण वेगळी आहे. याचा सरळ अर्थ त्याची कुंडली वेगळी आहे. बरोबर बरोबर. मग जर त्याची कुंडली वेगळी आहे, त्याची ग्रहस्थिती वेगळी आहे, तर फक्त तो मेष राशीचा आहे म्हणून त्याला अमुक एक फळ मिळेल हे खूप जनरल होतं. मेष राशीचे अनेक आपल्याला आजूबाजूला दिसतात. बरोबर बरोबर. हा महत्वाचा भाग लक्षात घेणं सगळ्यांनी गरजेचं आहे. मग त्याच्या वैयक्तिक कुंडलीनुसार म्हणूनच फळ बदलतात आणि ते फळं ज्या वेळेला बदलतात त्याला तसे अनुभव येतात, त्यावेळेला तो म्हणतो की अरे याच्यावरचं खोटं आहे, त्याच्यावरचं खोटं आहे, अमुक एका विशिष्ट सोशल मीडियाला तो नावं ठेवतो. बरोबर. पण मग एवढी वाट कशाला पाहायची बरोबर. आणि नावं पण कशाला ठेवायची? बरोबर. हा मुद्दा लक्षात घेतला की व्यक्ती त्याच्यातनं बाहेर येतो आणि योग्य ज्योतिषाला, ज्याला खरंच त्याच्यातलं ज्ञान आहे, अभ्यास आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अनुभव आहे, अशा व्यक्तीकडे जाऊन पत्रिका दाखवणं कधी योग्य आणि तुमचे प्रश्न सोडवणं कधी पण योग्य. मला तुला माझा एक वैयक्तिक अनुभव सांगायचा आहे. मला एक ज्योतिषी असे भेटले होते, तर माझा मित्र त्यांना पत्रिका दाखवणार होता. तर त्यांनी त्या मित्राला अट अशी घातली की मी तुमची पत्रिका बघीन, पण मी सांगितलेले उपाय जर तुम्हाला खरोखर करणं शक्य असेल तरच माझ्याकडे या. बरोबर आहे. कारण त्यांचा मुद्दा असा होता की ह्याच्या मागे आमचा अभ्यास, आमची पुण्याई पण कामाला लागते आणि ते जर उपाय जर तुम्ही केले नाही तर त्याचा त्रास आम्हालाही होऊ शकतो. तर हे खरं आहे का? असं खरंच होतं असं? नक्कीच नक्कीच नक्कीच. आता मुळात तसं पाहायचं गेलं तर असे जे सांगणारे ज्योतिषी आहेत हे कमी आहेत, नाही अशातला भाग नाही, पण कमी आहेत संख्येने. आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो 100% बरोबर आहे. हे शास्त्र आहे, जसं प्रत्येक शास्त्राला काही नियम आहेत त्याच पद्धतीने याही शास्त्राला नियम आहेत. मग त्या नियमांमध्येच हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे तो, जोपर्यंत समोरचा व्यक्ती म्हणजे जातक किंवा क्लायंट आजच्या भाषेत प्रश्न विचारत नाही
तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तरी तुम्ही सांगू नये. बर बर तुमचा नातेवाईक असो, तुमचा मित्र असो, हा तुमचा अगदी घरातला कोणी असो, हा. हा पहिला आणि बेसिक नियम आहे. बर मग जसा हा नियम आहे तसे अनेक वेगवेगळे नियम आहे आणि त्याच्यापैकी जे त्यांनी सांगितलं तो पण एक नियम येतो की ज्या वेळेला ज्योतिषी हा काही उपाय सांगतो त्यावेळेला त्याने केलेली जी काही साधना असेल त्याचा पार्ट पण त्याच्यामध्ये येतो. आणि हे जो ज्या वेळेला जातकाकडे क्लायंटकडे जातं आणि त्यावेळेला तो त्या गोष्टी करत नाही तर नक्कीच काही अंशी त्याचा त्रास ज्योतिषाला होऊ शकतो. बर हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा याच्यामधला की ज्या वेळेला जातक विचारायला येतो तो विचारायला आल्यानंतर आपला मगाचा विषय इथे परत कनेक्ट होतो की ज्या वेळेला त्याची कुंडली समोर असते आणि ज्योतिषाचा अभ्यास आणि अनुभव चांगला आहे त्यावेळेला त्या कुंडलीवरनं ज्योतिषाला लक्ष द्यायचं की याला उपाय द्यायची का नाही किंवा हा करेल का नाही. त्याच्यामुळे तिथे प्रिकॉशन ज्योतिषी म्हणून व्यक्ती घेऊ शकतो. बर आणि तिसरा पार्ट याच्यामध्ये असा येतो की ज्या वेळेला जातक काही प्रश्न विचारतो आणि तो आपल्याला कन्व्हिन्स करतो की नाही नाही मी खरंच अडचण येते, तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. त्यावेळेला आपलं कर्तव्य हे असतं म्हणजे ज्योतिषी म्हणून व्यक्तीचं कर्तव्य हे असतं की त्याने जरूर त्याला उपाय सांगावा, त्याच्या कुंडलीनुसार सांगावा. जरी सुद्धा त्याच्या कुंडलीत दिसत असेल की हा करत नाहीये तरी त्यावेळेसची त्याची जी तळमळ आहे त्याच्यासाठी म्हणून तो व्यक्ती ते उपाय सांगू शकतो. पण ते उपाय हे जेवढे कमीत कमी त्रासाचे, कमीत कमी खर्चाचे आणि त्याला जास्त आणखीन त्रासात न पाडणारे असतील असे सांगितले की तो ऐकेल नाही ऐकेल मग तो पार्ट त्याचा येतो. बर कारण कन्व्हिन्स त्याने केलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आपण स्वतःहून मुद्दामून किंवा आपल्याला त्याच्यातनं काहीतरी वेगळा फायदा होणार आहे म्हणून त्याला उपाय देणं हा असेल तर याचा पण दोष आहेच आणि त्याचा दोष त्या ज्योतिषाला लागतो. त्याला मान्य असो नसो, त्याला कळो न कळो, पण तो दोष त्याला लागतो. वा, मला तुला एक बेसिक विचारावंसं असं वाटतं की आज सपोज मी एका ऑफिसमध्ये काम करतो की माझा दिवस काय सुरू होतो की जायचं, रोज एक एक्सेल शीट ओपन करायचं, त्याच्यामध्ये काम करायचं आणि परत यायचं. बरोबर. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही सगळे ज्योतिषी मंडळी जे आहात तुमचा दिवस सुरू होतो लोकांच्या समस्येपासून आणि संपतो लोकांच्या समस्येवरती. बरोबर. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मनाची पॉझिटिव्हिटी कशी टिकवून ठेवता? बरोबर. आता याच्यामध्ये प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. सगळ्यांबद्दल मी नाही सांगू शकत, पण काही आता इथे हे पण उत्तर जनरलाइज आहे. याच्यामध्ये कुठलाही ज्योतिषी हा सगळ्यात पहिले स्वतःची पॉझिटिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी काही साधना करू शकतो. कुठल्याही प्रकारची साधना असू द्या, कारण साधनेला अत्यंत महत्त्व आहे, उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. ज्या वेळेला लोकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काही सांगायचं आहे त्यावेळेला वैयक्तिक तुमच्याकडे जर काही साधना नसेल तर तुम्ही उत्तर पण व्यवस्थित तुमचं येणार नाही. अभ्यास असेल तुमचा पण त्यावेळेला उत्तर समहाऊ व्यवस्थित नाही येणार किंवा त्याला मार्गदर्शन व्यवस्थित नाही होणार किंवा दोष लागल्यावर तुम्हाला त्रास खूप लवकर होऊ शकतो. म्हणून स्वतःची साधना असणं, मग ती गणपती उपासना असू द्या, गायत्री उपासना असू द्या किंवा आणखीन कुठल्याही देवाची उपासना जे त्या ज्योतिषाचं आराध्य दैवत आहे किंवा ज्या दैवताशी तो ज्योतिषी कनेक्ट होतो मनाने, त्या देवतेची कुठलीही उपासना ही त्याला शांतता आणि सकारात्मकता हे दोन्ही देऊ शकते. बरोबर बरोबर. आणि याच्या व्यतिरिक्त तिसरा एक पार्ट जो काही वेळेस लक्षात घेतला जात नाही तो आपण इथे या अनुषंगाने लक्षात घेऊयात की त्या ज्योतिषाने अगदी खरं सांगायचं तर स्वतःच्या पत्रिकेचा आधी अभ्यास करावा. कारण त्याच्यानुसार त्याला स्वतःमधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गुण हे लक्षात येतात. ते लक्षात आले की कुठल्या गोष्टी कधी किती प्रमाणात बोलायच्या किंवा कुठल्या गोष्टी कधी किती प्रमाणात बोलायच्या नाहीत हे त्याला लक्षात येईल. काय अशा गोष्टी होतात की ज्याच्यामुळे त्याच्यामधल्या काही गोष्टी अँगर असो किंवा आणखीन कुठल्याही गोष्टी असो या ट्रिगर होतात हे त्याला समजू शकतं. आणि जसं त्याला हे समजतं तसं तो स्वतःवरती उत्तम पद्धतीने काम करू शकतो आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. बरोबर. हा पण जो प्रकार आहे हा एक प्रकारचा सकारात्मक प्रकार आहे किंवा स्वतःला शांत करण्याचा प्रकार आहे. वा, मला तुला असं विचारावं असं वाटेल की तुझ्या इतक्या दिवसांच्या अनुभवामध्ये तू अशी एखादी केस बघितलीस का की जिथे तुला खरंच समाधान झालं की बाबा ही पत्रिका बघितली, मी यांना सोल्युशन दिलं, हे खरंच खूप चांगलं झालं. बरोबर. नाहीतर एक अदर वे राऊंड अशी पण एखादी केस झाली की बाबा जिथे
तो जातक सांगतोय की नाही मी असं काही केलंच नाही, पण त्याच्या पत्रिकेमध्ये स्पष्ट दिसतंय की नाही त्यांनी हा प्रकार केलाय. तर असं कधी काही किस्सा घडलाय का? अमुक एक केलंय किंवा नाही केलंय असं नाही, पण विशेष करून जो जातक ज्या वेळेला समोर येतो, अशी मागे एक केस होती की ज्याच्यामध्ये तो सांगतोय की अमुक अमुक अडीअडचणी आहेत, अमुक अमुक प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्याच्यामध्ये ज्याला आपण असं म्हणूयात की तो त्याचा बाऊ करतोय. तो सांगताना अगदी कन्व्हिन्सिंगली सांगत होता की अमुक एक प्रकारचा मला जेन्युइन प्रॉब्लेम आहे, पण ज्या वेळेला पत्रिका पाहिली जाते त्यावेळेला लक्षात येतं की हा प्रॉब्लेम आहे, पण तेवढा मोठा दाखवतोय तेवढा मोठा नाही, हा बाऊ करतोय त्या गोष्टीचा. हा मुद्दा पत्रिकेवरून नक्कीच लक्षात येतो. आणि दुसरा समाधानाचा मुद्दा पाहिजे झाला तर समाधानाच्या नक्कीच असे काही केसेस आहेत. आता फक्त होतं असं फ्रँकली की पत्रिका पाहणं आणि त्याच्यानुसार जातकाला सांगून झाल्यानंतर आजकाल आता ही एक चूक होते जी मी मान्य करतो, अनेक ज्योतिषांची होत असेल, माझी पण होते, की ज्या वेळेला क्लायंटला काही विशिष्ट फलादेश दिला जातो तो दिल्यानंतर त्याचं रेकॉर्ड ठेवणं हे काम आहे एक ज्योतिषी म्हणून. बरोबर. आणि ते रेकॉर्ड ठेवल्यानंतर त्याचा फॉलोअप घेणं. बरोबर. कारण ह्या रेकॉर्ड ठेवण्यामधून फॉलोअप घेण्यामधून ज्योतिषाचा अभ्यास आणखीन दांडगा होतो, ज्याला अनुभवाची जोड असते. बरोबर. आणि ते ज्या वेळेला होतो त्यावेळेला अशा वेगवेगळ्या पत्रिकांच्या माध्यमातून अभ्यास पण वाढतो आणि त्याच्यानुसार त्याला हे प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने चर्चा करतोय बरोबर त्यावेळेला उदाहरणांसकट त्याला ते सांगता येतं. पण अशी उदाहरणं झाले हे मी नक्कीच सांगू शकतो की जिथे समाधान नक्कीच मिळालेलं आहे. काही क्लायंट्सने येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही जे सांगितलं ते त्या पद्धतीने आणि त्यावेळी पण झालं, कुठल्याही घटना असतील. वा. म्हणून ते आपण म्हणतो ना की त्याचं काम फॅमिली डॉक्टर सारखे, डॉक्टर जशी एक नोंद ठेवतो की जशा अशा काय काय ट्रीटमेंट दिला आणि त्यांनी काय फायदा झाला, तसं त्या ज्योतिषांनी पण नोंद ठेवणं गरजेचं आहे की आपण जातकाला काय काय उपाय देतो आहोत आणि त्याच्यावरती काय काय त्यांनी उपाय केले पाहिजेत, त्याचा त्याला काय फायदा झाला. मला गप्पांच्या शेवटाकडे यायचंय आणि तुला विचारायचंय की आता जी लोक गोईंग अहेड, आता आपल्या भविष्यकालाचे आपले वेगवेगळे पॉडकास्ट आपण करणार आहोत, आपण ग्रह असतील, नक्षत्र असतील, भाव असतील, प्रत्येकावरती आपण बोलणार आहोत. पण तुला एक ज्योतिष अभ्यासक म्हणून तुला काय वाटतं लोकांनी ज्योतिषाचा वापर कसा करायला पाहिजे? बरोबर. ज्योतिषाचा जो वापर आहे तो विशेष करून लोकांनी हा ज्या वेळेला जेन्युइनली काही अडचण येणार असेल किंवा अडचण आलेली आहे त्यावेळेला, दुसरा भाग असा की भविष्यामध्ये काही विशिष्ट निर्णय घ्यायचे असतात किंवा आज घेतलेले निर्णय यांचा भविष्यावरती मोठा परिणाम होणार असतो. उदाहरणार्थ करिअर आहे, आजकाल तो विषय फार महत्त्वाचा आहे, नंतर विवाह आहे, आरोग्य आहे आणि कौटुंबिक सौख्य आहे. असे काही विशिष्ट प्रश्न आहेत की ज्या बाबतीत त्याला एखाद्या विशिष्ट वेळी एखादा निर्णय घ्यावा लागतो, जो निर्णय त्याचं भविष्य ठरवणार असतो. अशा विशिष्ट वेळी लोकांनी ज्योतिषाकडे जरूर जावं आणि त्याचं मार्गदर्शन घ्यावं. आणि मग कोणत्या ज्योतिषाकडे जावं ते आपण मगाशी आपण बोललेलं आहे, असा त्याच्यातला भाग येतो. मला तू म्हणतोस ते मुद्दा अगदी बरोबर पडतं की लाईफ मधले जे इम्पॉर्टंट इव्हेंट्स आहेत, करेक्ट, म्हणजे अगदी तुमच्या घरामध्ये एखादं नवीन मूल जन्माला येतं किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तुम्ही आयुष्यामध्ये नवीन कोणत्याही घटना करत असाल तेव्हा ज्योतिषाचा आधार हा घेतला पाहिजे. ते सायंटिफिक बेस आहे. सो हाच सायंटिफिक बेस आपण आपल्या येणाऱ्या अनेक गप्पांमधून उलगडत जाणार आहोत. सो आजचा भाग जरी इथे संपत असलो तरी पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये ह्याच सगळ्या गोष्टी आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो भविष्यशालाला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू.